हॅलो मंडळी, गुलाबजाम हा पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा. आता आपण ज्यावेळी लग्नाला जातो किंवा एखाद्या बेकरीत जातो किंवा हॉटेलला जेवायला जातो, त्यावेळी स्वीट म्हणून आपल्याला गुलाबजाम दिला जातो. तेव्हा काळा गुलाबजाम हा असतोच. मग तो खूप छान, खूप सुंदर असा दिसतो. बघता क्षणी तोंडात टाकावा एवढा सुंदर, आणि त्याची चव ही तेवढीच सुंदर असते. मग तीच रेसिपी मी आज घेऊन आले आहे. ती फक्त थोडीशी वेगळी आहे. थोडीशी का वेगळी? कारण त्यात आहे ते ड्रायफ्रूट. आपली मुलं जर ड्रायफ्रूट खात नसतील तर आपण अशा पद्धतीने गुलाबजाम बनवू शकतो. आता माझा मुलगा हे ड्रायफ्रूट खात नव्हता, म्हणून मी अशा पद्धतीचा गुलाबजाम बनवला. आणि मी एका बेकरीमध्ये हे अशा प्रकारचा गुलाबजाम खाल्ला आहे. यात पाहू शकता तुम्ही, मनुका आहे, काजू आहे, बदाम आहे, असे बऱ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट आपण या गुलाबजाममध्ये घातले आहेत. खूप छान ही रेसिपी आहे. कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा. दीपालीच्या किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आजकाल खूप प्रकारचे गुलाबजाम बनवले जातात. आपले ब्रेडचे गुलाबजाम बनवले जातात, रव्याचे गुलाबजाम बनवले जातात. आपण घरच्या घरी मैद्याचे गुलाबजाम आणि खव्याचे गुलाबजाम बनवू शकतो. त्याच्यानंतर असं विकतचं पीठ आणून गुलाबजाम बनवू शकतो. नाचणीच्या पिठाचे गुलाबजाम बनवले जातात. पौष्टिक असे असतात ते. अशा खूप साऱ्या प्रकारचे गुलाबजाम बनवले जातात. आजही आपण तशाच प्रकारचे गुलाबजाम बनवणार आहोत. ते फक्त विकतच्या पिठाचे, पण भरपूर असं ड्रायफ्रूट घातलेले. तुमची मुलं हे ड्रायफ्रूट खात नाही आहेत ना, पण त्यांना गुलाबजाम तर खूप आवडतात. मग अशा पद्धतीचे जर गुलाबजाम तुम्ही बनवले तर तुमची मुलं नक्कीच आवडीनं खातील आणि कंटाळा न करता. आणि त्यांना समजणारही नाही की आपल्या पोटात ड्रायफ्रूट केव्हा गेलं. अशा पद्धतीचे गुलाबजाम मी माझ्या मुलाच्या शाळेमध्ये खाल्ले होते. त्यांनी एका कार्यक्रमात आणले होते. तेही खूप छान आणि खूप चविष्ट होते. म्हणून म्हटलं चला आपण हा व्हिडिओ बनवूया आपल्या यूट्यूब चॅनेलसाठी. आता 200 ते 250 ग्रॅमचं मी गुलाबजाम पिठाचं पॅकेट एक आणलं होतं. ते छान प्रकारे पीठ आता मळून घ्यायचं चाललं आहे. त्याच्यासाठी 1 फुलपात्र मी दूध घेतलेलं. दूध घ्या किंवा पाणी घ्या, काहीही घेतलं तरी काही हरकत नाही. पण दुधामुळं पीठ खूप छान आणि मऊ असं होतं, म्हणून मी दूधच वापरते. आता याच्या आधीही मी गुलाबजामचा व्हिडिओ टाकला आहे, पण ते साधे गुलाबजाम आहेत. हे पौष्टिक आहेत. यामध्ये काळे गुलाबजाम हे आपण बनवणार आहोत आणि यात भरपूर असं ड्रायफ्रूट घातलं आहे. हे गुलाबजाम खूप छान आणि खूप टेस्टी असे लागतात. आता बघा, आपण 1 फुलपात्र तेल घेतलं होतं, दूध घेतलं होतं. ते बऱ्यापैकी आपलं संपत आलं आहे. पीठ खूप असं ताकदीनं मळायचं आणि एकसारखं पीठ मळायचं. या पिठाचं छान प्रकारे मर्दन केलं ना तर गोळे चिरत नाहीत. आणि ज्यावेळी आपण तेलात तळतो गोळे, त्यावेळीही हे गोळे चिरत नाहीत. आपण थोडं थोडं तूप घेऊन भरपूर वेळ असं हे पीठ छान प्रकारे मळून घ्यायचं. असं करायचं नाही की पटकन मळलं आणि गुलाबजाम तयार करायला घेतले. हे पीठ खूप छान प्रकारे भरपूर असं दूध वापरून मळून घ्यायचं. आता आपण मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घेतला आहे, पाहू शकता तुम्ही. त्यात आपण जसं पुरण भरतो तसंच त्याला आकार द्यायचा. खोलगट असा भाग करायचा. त्यामध्ये मी अर्ध बदाम घातला आहे, छोटासा काजूचा तुकडा घातला आहे आणि 1 काळा मनुका घातला आहे. यात तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही ड्रायफ्रूट वापरू शकता. आता बघू शकता तुम्ही, मी तुपावरती हे छान प्रकारे असं हातावरती तूप घेतलं आहे आणि हे छान प्रकारे असं याला सुंदर असा आकार दिला आहे. आता हा आकार तुम्ही गोलही देऊ शकता किंवा उभटही देऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता. आता मी 2-3च तुम्हाला गुलाबजाम करून दाखवते. अशा पद्धतीनं हे गुलाबजाम तुम्ही सगळ्या पिठाचे करून घ्या. मीही सगळ्या पिठाचे सेम टू सेम अशा पद्धतीनंच गोळे करून घेणार आहे. प्रत्येक गोळ्यामध्ये भरपूर असं ड्रायफ्रूट घालणार आहे आणि ते छान प्रकारे तुपाने पूर्णपणे पॅक करून घेणार आहे आणि त्याचा छान प्रकारे गोलाकाराचा गोल तयार करणार. अशा पद्धतीने सगळ्या पिठाचे मी गोळे तयार करून घेतले आहेत, पाहू शकता तुम्ही. बघा बरं. आणि मी मोठे मोठे गोळे तयार केले आहेत. अगदी तुम्ही छोटे छोटे केले तरीही चालू शकतात, कारण हे गोळे तळल्यानंतर खूप मोठे असे होतात. आता एवढ्या गुलाबजामासाठी मी 2 वाट्या साखर घेतली होती. त्याचा पाक आपण एकीकडे तयार करायला ठेवला आहे.
आणि एकीकडं आपण तेलही गरम करून घेतलं आहे छानपैकी गुलाबजाम तळण्यासाठी. आता हे गुलाबजाम तुम्ही तुपातही तळू शकता किंवा तेलातही तळू शकता. मी तेलात तळते आहे. अगदी मंद आचेवर छान प्रकारे हे गुलाबजाम तळून घ्यायचे. जोपर्यंत याचा लालसर कलर येत नाही आहे, काळपट कलर होत नाही आहे, तोपर्यंत हे गुलाबजाम छान प्रकारे तळून घ्यायचे. हे दिसतानाही खूप छान दिसतात गुलाबजाम. खायलाही याची चव खूप छान असते. आणि हे जेव्हा गुलाबजाम आपल्या पाकामध्ये मुरतात त्यावेळी हे खूप असे रसाळ असे गुलाबजाम होतात आणि खूप टेस्टी होतात. जेव्हा आपण बेकरीत हे गुलाबजाम घेतो त्यावेळी हे खूप महाग पडतात आपल्याला. आपण जर हे घरच्या घरी गुलाबजाम बनवले तर मुलं अगदी आपली पोटभरही खाऊ शकतात. आणि घरच्या घरी घरच्या साहित्यातलं हे जेव्हा गुलाबजाम होतात त्यावेळी खूप छान आणि टेस्टी पण लागतात. पाहू शकता तुम्ही अगदी मंद आचेवर हे मी गुलाबजाम तळून घेत आहे. असं छान प्रकारे हे गुलाबजाम चमच्याने व्यवस्थित उलटे सुलटे करायचे, म्हणजे अगदी सगळ्या बाजूने तळले जातात. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तुम्हाला जर कमी कलरमध्ये काढायचे असतील तर तुम्ही तसेही काढू शकता. मला काळ्या कलरमध्ये गुलाबजाम बनवायचे होते म्हणून मी खास आत्ता जरा जास्त वेळ हे तेलात ठेवणार आहे, म्हणजे जोपर्यंत याचा कलर काळपट होत नाही आहे तोपर्यंत. फक्त हे करपले नाही पाहिजेत. जर थोडेफार करपले तर याची चव जराशी बदलते, त्यामुळे जास्तही करपवू नका. अगदी मंद आचेवर तळून घ्या. आता इकडे आपण पाक करायला ठेवला आहे. पाहू शकता तुम्ही असा हो पळीनं व्यवस्थित खालवर करायचा. खूप छान असा पाकही होतो याचा. जास्त आपण 1 तारी किंवा 2 तारी पाक करतो तसा केला नाही तरीही चालेल. असं पाकाला थोडाफार चिकटपणा आला की आपण गॅस बंद करणार आहोत. हे बघा आपले गुलाबजाम काढण्यासाठी रेडी आहेत. आता आपण हे गुलाबजाम सगळे काढून घेणार आहोत. याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही काळपट कलर केला तर गुलाबजाम थोडेफार कडू लागू शकतात. त्यामुळं अगदी अशा पद्धतीनेच हे गुलाबजाम तुम्ही काढून घ्या. आता आपला पाक ही जवळपास तयारच आहे. थोडक्यात आपण जेवढं पाणी ठेवलं होतं त्याच्या निम्मं पाणी हे झालं आहे बऱ्यापैकी. कधीही एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण गुलाबजाम तयार करतो तेव्हा जितकं आपण पाणी ठेवलं असेल त्याच्या निम्मं पाणी करायचं. याच्यापेक्षा काही पाणी आटवलं नाही तरीही चालतं. अशा पद्धतीचा पाक ही खूप छान होतो. तुम्हाला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायची गरज नाही आहे. आता हा पाक किती छान, याला कलर किती छान आले पहा बरं. आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर आणि सुंठ पावडर टाकली आहे, जायफळ पावडर. हे खूप छान चविष्ट असे गुलाबजाम लागतात. पाहू शकता याचा कलरही खूप छान दिसत आहे तुम्हाला. हे मुरलेले गुलाबजाम खूप छान आणि खूप चविष्ट असे लागतात. अगदी घरच्या घरी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही कधीही केव्हाही करू शकता. आपल्याकडे साहित्य सगळं अवेलेबल असतं आणि विकतचं मोजकं आणण्यापेक्षा घरी केलेलं केव्हाही चांगलं. आणि मुलं तर अगदी आवडीने खातात. आता यात सगळ्या प्रकारचं मी ड्रायफ्रूट टाकलं आहे, काजू, बदाम. पाहू शकता हा गुलाबजाम किती छान आणि किती सुंदर असा दिसतो आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारा रसाळ असा गुलाबजाम. रेसिपी अगदी साधी आहे, सोपी आहे. सर्व एकदा नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आत्ता जरा